जय बसवेश्वर, जय शिवराय, जय भीम. महिलावर होणारा अन्याय अत्याचार हा फक्त कलकत्त्यामध्येच नाही तर डॉक्टर ममता दयबेनाथ या भगिनीसारखी आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये खून प्रकरण, अपहरण, अशा बलात्कार होऊन कितीतरी भगिनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्यांच्यावर बलात्कार होऊन त्यांना जाळण्यात आलं आहे, पुरण्यात आलं आहे. कितीतरी माता या जमिनीमध्ये दफन झाल्या आहेत. पण प्रधानमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब उघड्या डोळ्यांनी तमाशा पाहत आहेत आणि मूग घेऊन गप्प आहेत. जर संजय रॉयला पकडलंच आहे तर त्याला सोडलं नाही पाहिजे. त्याला एकच सजा झाली पाहिजे, ती म्हणजे फाशीची. या किंवा त्याला जागेवर गोळ्या घाला किंवा त्याला फाशीची सजा द्या. दिवसेंदिवस महिलावर होणारे अन्याय अत्याचार हे कुठेतरी थांबले पाहिजेत. म्हणून माझी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की स्त्रीवर होणारा अन्याय जर थांबवायचा असेल तर अशा नराधम भेड्याला एकच सजा चालू लागू करा, ती म्हणजे ऑन द स्पॉट जागेवर गोळ्या घालण्याची अथवा फाशीची सजा होण्याची. जय हिंद, जय महाराष्ट्र.